महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या क्रांतिकारी योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळू लागला आहे। ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय आहे। योजनेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024 मध्ये या योजनेची घोषणा केली होती। या योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा करणे। योजनेची उद्दिष्टे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, महिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्य देणे, घरगुती उत्पन्नात महिलांचा सहभाग वाढवणे। पात्रता निकष 1. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी। 2. तिचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे। 3. लाभार्थी महिला घरकामगार, शेतकरी, हमाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका किंवा स्वयंरोजगार करणारी असावी। 4. महिला करदाते नसावी। 5. तिचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेच्या आत असावे। 6. फक्त एकाच कुटुंबातील एक महिलेला लाभ। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उदा. मतदान कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर। अर्ज प्रक्रिया: महिलांना ऑनलाईन पोर्टलवर किंवा सीएससी केंद्रांवर अर्ज करता येतो। अर्ज करताना आधार लिंक, बँक खात्याची माहिती बरोबर असणे आवश्यक आहे। अर्जानंतर काय? अर्जाची प्राथमिक पडताळणी होते, पात्रतेनुसार यादी तयार होते। यादी प्रसिद्ध केल्यानंतर DBT ऑफ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रियेद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाते। राज्याच्या लाखो महिलांमध्ये सध्या एकच चर्चा आहे, 1500 रुपये कधी खात्यात येणार? आणि आता या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे। 3 जुलैपासून जून महिन्याचा हप्ता वितरण सुरू झाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी निधी वितरणास अंतिम मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। निधी वितरणात विलंब का झाला? मूळ नियोजनानुसार 1 जुलैपासून हप्ता जमा होणार होता, पण काही विभागांनी अद्याप निधी मंजूर न केल्यामुळे वितरणाला थोडा विलंब झाला। विलंबाचं मुख्य कारण म्हणजे निधी वितरणासाठी विविध विभागांची मंजुरी आवश्यक असते। आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांनी उशिरा मंजुरी दिल्यामुळे 3 जुलैपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली। आता कोणकोणत्या विभागांनी मंजुरी दिली? 1. आदिवासी विकास विभाग. अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी एकूण तरतूद 3240 कोटी रुपये। 1 जुलै 2025 रोजी मंजुरी। जून हप्त्यासाठी वाटप 335.70 कोटी रुपये। 2. सामाजिक न्याय विभाग. अनुसूचित जाती व नवबौद्ध महिलांसाठी एकूण तरतूद 3960 कोटी रुपये। मंजुरी दिला निधी 410.30 कोटी रुपये। 3. सर्वसामान्य महिला लाभार्थ्यांकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यांतून जमा झालेले आकडे निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीकृत खात्यात जमा। DBTद्वारे थेट खात्यात पैसे। योजना अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणाली वापरली जात आहे। म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यात थेट 1500 रुपये जमा। कोणत्याही एजंट किंवा बिचौलियाशिवाय SMS किंवा बँकेचा मेसेज मिळाल्यानंतरच। खात्री. वितरणाची तारीख 3 जुलै 2025 हप्त्याचे वितरण सुरू। 7 जुलै 2025 पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशी अपेक्षा। यामध्ये कोणाचा समावेश आहे? 1. अनुसूचित जाती SC. 2. अनुसूचित जमाती ST. 3. नवबौद्ध. 4. सर्वसामान्य व गरजू महिला. 5. शेतमजूर, अंगणवाडी सेविका, हमाल महिला. 6. विधवा, परित्यक्ता, अपंग महिला। लाभार्थ्यांनी काय करावे? बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तपासा। आपल्या नजीकच्या बँकेत किंवा मोबाईल ॲपद्वारे खात्री करा। जर रक्कम जमा झाली नसेल तर 8 जुलैनंतर संबंधित विभागात चौकशी करा। शेवटचा संदेश. हा हप्ता म्हणजे केवळ 1500 रुपये नव्हे, तर महिलांच्या स्वाभिमानाचा, सक्षमीकरणाचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा आधार आहे। त्यामुळे ही माहिती गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शेअर करा, पाठवा आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा भाग बना।